नंदुरबार जिले के नवापुर में बर्ड फ्लू को लेकर बड़ा अलर्ट जारी है। 30 अप्रैल को रिपोर्ट पॉजिटिव आने के बाद 1 मई से पोल्ट्री फार्म में कलिंग ऑपरेशन शुरू किया गया है, जो लगातार छठे दिन भी जारी है। अब तक 2,47,174 कुक्कुट पक्षी, 9,27,922 अंडे और 27.62 मैट्रिक टन पशु खाद्य नष्ट किया जा चुका है। वहीं अमलीवाला पोल्ट्री फार्म में छठे दिन 23,707 पक्षी, 1,20,000 अंडे, 46 टन पशु खाद्य नष्ट किया गया है। फिलहाल पोल्ट्री फार्म में कलिंग ऑपरेशन अंतिम चरण में है और अब 1 किलोमीटर परिसर के ग्रामीण इलाकों में देशी मुर्गी, बतख, तोते और अन्य पालतू पक्षियों का सर्वे कर उन्हें जमा किया जा रहा है। प्रशासन ने आदिवासी ग्रामीण इलाके में पक्षियों के लिए 150 रुपये मुआवजा देने की घोषणा की है। वहीं नवापुर क्षेत्र के 3 पोल्ट्री से लिए गए सैंपल जांच के लिए भोपाल भेजे गए हैं, जिनकी रिपोर्ट का इंतजार किया जा रहा है। मी डॉक्टर समीर काझी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नवापूर। गेल्या काही दिवसामध्ये बर्ड फ्लूच्या आउटब्रेकनंतर आपण कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे 1 किलोमीटर रेडियसच्या अंतर्गत। त्यानुसार आपले जे काही फार्म्स येत आहेत त्या फार्म्सचं आपलं कलिंग ऑपरेशन आता 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे आहे ते संपत आलेलं आहे। किती पक्षी नष्ट केले? 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आतापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे त्यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। आपण ते जे खाद्य आहे ते खाद्य पण आपण नष्ट केलेले आहे। आता त्यानंतर आपण जे देशी कोंबड्या ज्या आहेत 1 किलोमीटर रेडियसच्या आत ज्या आहेत त्या देशी कोंबड्या पण आपण नष्ट करण्याचं काम आता सुरू करतो आहे। त्याअंतर्गत ते कुक्कुट पक्षी येतात, पोपट, जे काही सगळे बर्ड्स आहेत त्या 1 किलोमीटर रेडियसच्या अंदर जे आपण पाळतो त्या बर्ड्सचं पण आपण कलिंग आता सुरू करतो आहे। सर, जर तुम्ही देशी कोंबडी नष्ट करणार आहात तर त्याला अनुदान कसं देणार आहात? त्यासाठी 150 रुपये प्रति पक्षी असं अनुदान। आणि अंड्यांना, देशी अंड्यांना? अंड्यांचं 4 रुपये प्रति अंडे असे आहे अनुदान। बरं, ही कलिंग प्रोसेस कधीपासून सुरू करणार आहात तुम्ही? आपण आजपासून सुरू करतोय। आज दिनांक 6 मे पासून आपण चालू करतो। किती पक्षी आहेत सर परिसरामध्ये देशी? आपण आज ॲक्च्युली सर्वे पण करणार आहेत, सायमल्टेनियसली सर्वेसोबत आपण कलिंग पण चालू करणार आहेत। ज्या भागामध्ये 1 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे काही पक्षी येत आहेत देशी कोंबड्या येतात ते आपण नष्ट करणार, त्यांना तात्काळ आपण लगेच कॉम्पन्सेशन पण देणार आहोत।